मी सुजाता, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चला तर आज पाहणार आहोत आपण पनीरची भाजी, पनीरच्या भाजीची रेसिपी. तर ती सगळ्यांना तर माहीतच आहे, पण आपण आपल्या पद्धतीने कशी बनवतो ते पाहणार आहोत. तर मी पनीरची भाजी कशी बनवते. तर सर्वप्रथम मी इथे 3 कांदे मीडियम आकाराचे चिरून घेतले आहेत आणि ते आपल्याला तेल टाकून त्यात फ्राय करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकलेला आहे मी. तो जास्त हे मध्ये-मध्ये सारखा येतो, त्यामुळे मी तो थोडासा तळून साईडला करून ठेवलाय. त्याच्यामध्ये 2 टोमॅटो कट करून घेतले आहेत. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं छान असं परतू द्यायचं आहे. आणि कुठलं पनीरची भाजी जर करायची असेल, तर कोणी-कोणी कच्ची ग्रेव्ही सुद्धा याची बनवतं. पण मी तसं न करता थोडंसं तेलामध्ये परतू दिलं, की याचा वास सुद्धा येत नाही आणि भाजी टेस्टी बनते. आणि मग नंतर याच्यामध्ये आपण काजू, थोडेसे 4-5 काजू याच्यामध्येच फ्राय करून घेणार आहोत. आणि भाजी कशी बनवायची काय ते तर तुम्हाला पुढे लक्षात येऊनच जाईल. आणि 3 आपण भिजवून ठेवलेल्या मिरच्या होत्या. ज्या तुमच्याकडे घरात असतील त्या फक्त लाल मिरची असते ना, ती याच्यामध्ये आपण टाकली आहे. जे की ग्रेव्हीला थोडासा लालसर कलर येईल. आणि तेजपत्ता आता मी याच्यामध्ये हे करून टाकत आहे, कारण आपल्याला तो पेस्टमध्ये त्याचा फ्लेवर आला पाहिजे, म्हणून मी याच्यातच बारीक करणार आहे. तर हे आत्ता याला पूर्ण असा ब्राऊन कलर आला, याचा पूर्ण कलर चेंज झाला, की हे आपण थंड व्हायला साईडला ठेवून देऊ. आणि इकडे आपण आता तव्यावरतीच पनीरला थोडंसं तेल आणि हे टाकून परतून घेणार आहोत. जास्त नाही, आपल्याला 25%च पनीर इथे थोडंसं हे करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकताय, मी तव्यावरतीच पनीर वर तेल टाकून घेतलं आहे आणि थोडीशी लाल चटणी आणि थोडं नॉर्मल असं नमक टाकून आपल्याला मस्त असं छान असं परतू द्यायचं आहे याला. याच्यामुळे काय होतं, आपलं पनीर भाजीमध्ये खाताना टेस्टी बनतं आणि त्याची चव खाताना छान लागते. तर प्रत्येकजण कोणी असं करतं, नाही करत, पण मी हे असं करते. त्याच्यामुळे पनीरची भाजी खायला म्हणजे वेगळी टेस्ट येते त्याची. तर हे आपल्याला 5 मिनिट असंच हलवत राहायचं आहे. आणि नंतर ना आपण जी काही पेस्ट करून घेतली होती ती आपण तेलामध्ये टाकून घ्यायची आणि ही तोपर्यंत परतत राहायची जोपर्यंत याच्यातलं पूर्ण पाणी आटत नाही आहे आणि ग्रेव्हीला पूर्ण स्वतःचं तेल सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला ही अशी परतत राहायची आहे. आणि खाली डागू नये म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हिला जास्त वेळ परतू देऊ शकतो. पनीरच्या भाजीची हीच एक ट्रिक आहे म्हणायला हरकत नाही. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, की आपण जी काही ग्रेव्ही बनवतो ना, तिच्यासाठी आपल्याला कमीत कमी 15-20 मिनिट इथे परतवण्यासाठी द्यायचे असतात. तेच खूप महत्त्वाचे असतात. जर आपण घाई गडबडीत तसंच ठेवलं तर ती भाजीला टेस्ट येत नाही आहे. मग इथेच आपल्याला खूप मेहनत घ्यायची असते. कारण ही ग्रेव्ही आहे ना, व्यवस्थित छान अशी परतून जर दिली कमी गॅसवरती, आपल्याला ही ग्रेव्ही अशी छान परतू द्यायची आहे. आणि याच्यामध्ये आपण जे काही मसाले, घरचे मसाले, पनीर मसाला, लाल तिखट हे टाकून याच्यामध्ये घेतलं आणि तुम्ही परतत राहिलात, तर याचा पुढे आपल्याला मी सांगेलच की काय फायदा होतो. आणि हे सगळं पूर्ण याच्यातलं पाणी हे होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. आणि अजूनही मला वाटत नाही की आपली ग्रेव्ही परफेक्ट झाली नाही आहे. त्याच्यामुळे मी याच्यात अजून थोडंसं पाणी टाकून अजून परतवून घ्यायचं असं ठरवलं आहे. तर भाजीची ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे. जर आपण ती ग्रेव्ही व्यवस्थित परतली गेली, ती पूर्ण अशी स्वतःहून तिचं वेगळा तिला एक कलर आणि हे येत नाही, तोपर्यंत आपण ते परतत राहायचं. आणि ते बघू शकताय, माझ्या ग्रेव्हीचा कलर असा वेगळा झाला आहे आणि ग्रेव्हीने तेल सोडायला सुरुवात केली होती. कढई पूर्ण तेलकट झाली होती साईडने. आणि बघू शकताय तुम्ही तुमच्या ह्यानुसार घट्ट पातळ असं बनवू शकता. तर आपण पनीरची भाजी जास्त पातळ नाही बनवत, त्यामुळे अशी थोडीशी अजून आपल्याला 10 ते 15 मिनिट याच्यामध्ये पनीर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि वरून हवं तर तुम्ही याच्यामध्ये बटरसुद्धा टाकू शकता. शाही पनीर म्हणजे
याच्यामध्ये आपल्याला कुठलाही गोड आपण फक्त काजू ह्याच्यामध्ये 4-5 घातले आहेत. ह्याच्यामध्ये साखर वगैरे आपण काहीही घातलेलं नाहीये आणि याला 10 ते 15 मिनिट व्यवस्थित छान असं परतू द्यायचं आणि बघू शकताय तुम्ही पनीर एकदम आता बघू शकताय किती छान झालं आहे.